नमस्कार, श्री कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे स्वादिष्ट अशी तांदळाची खीर। तर ही खीर कशी बनवायची यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तांदळाची खीर बनवण्यासाठी इथं मी साधारण मोठे 3 चमचे तांदूळ घेतलेले आहेत। आता आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर आता आपल्याला सुरुवातीला याचा भात शिजवून घ्यायचा आहे। इथं कुकरमध्ये मी तांदूळ टाकून घेत आहे। यामध्ये मी अर्धा गिलास पाणी घालत आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे। मिक्स करून कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। इथं मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि भात अगदी मऊसूत शिजलेला आहे। आता आपण यामध्ये दूध टाकून घेऊया। इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आता मी ते टाकून घेत आहे। दूध टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ही खीर मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायची आहे। आता यामध्ये मी केशर दूध टाकून घेत आहे। ते मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर टाकून घेणार आहे। ते छान असं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ही खीर आणखीन 4 ते 5 मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे, दाटसर होईपर्यंत। आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेत आहे। ते छान असं मिक्स करून घेऊया। आता आपण खिरीमध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया। 4 बदाम, 4 काजू मी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि थोडे पिस्ते आणि चारोळे ते घालून मिक्स करून घेऊया। मी ही खीर 4 ते 5 मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली खीर दाटसर अशी तयार झालेली आहे। तर इथं आपली भात शिजवून झटपट तयार होणारी तांदळाची खीर तयार झालेली आहे। अगदी दाटसर आणि चवीला मस्त होते। तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की खीर घरी ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।